महापौर ऋतू तावडे यांनी आज नाले सफाई रस्ते बांधकाम जिथे सुरू आहे तिथे आणि त्याचबरोबर मिठी नदीची किती सफाई झाली यासाठी पाहणी दौरा सुरू केलेला आहे। आता ते आलेले आहेत चुनाभट्टी या ठिकाणी आणि नाले सफाईची पाहणी करतात। यापूर्वी त्यांनी चेंबूरमधल्या रस्त्याची पाहणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी रस्ते कशा प्रकारचे बनवले जात आहेत, सफाई झाली का नाल्यांची ते सुद्धा बघत असल्याचं पाहायला मिळतं। ताई, आज बजेटचं सेशन झालं तुमचं आणि आज सकाळीच रस्त्यावर उतरला आहात। मुंबईकरांना पावसाळ्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलेला आहात, पाहणी करताय, समाधानी आहात का? सुरुवात झालेली आहे माझी, कामं तर दिसतात आहे केलेली। काही ठिकाणी मी रस्त्याचं तुम्ही पाहिलं तर मी त्या ठिकाणी ट्रायल फिट पण घेतलेली आहे की BOQ प्रमाणे आयटमप्रमाणे कामं चालू आहेत का ते पाहणे चालू आहे। माऊल नाल्याकडे मी या ठिकाणी उभी आहे। माऊल नाल्यामध्ये साधारणतः 3364 एवढा मेट्रिक चुनाभट्टीचा मेट्रिक टन गाळ आहे। त्याच्यापैकी आता फक्त 859 एवढाच मेट्रिक टन गाळ ह्या ठिकाणी काढलेलं आहे। पूर्ण मुंबईत जर पाहायला गेलं तर 21%च फक्त इथे काम सुरू झालेलं आहे, 21%च गाळ काढलेलं आहे। पण अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे 29%, पण ते प्रोसेसमध्ये आहे। इकडच्या कॉन्ट्रॅक्टरने काम उशिरा सुरू केल्यामुळे, परंतु ह्याच्यावरती जास्त लक्ष राहणार आमचं की 3364 मेट्रिक टन गाळ काढला जातो आहे की नाही, आणि तो काढलेला गाळ 24 तास सुकवल्यानंतर त्याचं VTS म्हणजे आपण संपूर्ण ट्रॅकिंग सिस्टम होतं आहे की नाही ह्या सगळ्यावरती आमचं लक्ष आहे। आमचं सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे की गाळ पूर्ण काढला गेला पाहिजे, नाल्यामधला पूर्ण नाला स्वच्छ झाला पाहिजे। येणाऱ्या पावसाळ्यामध्ये इथल्या मुंबईकरांना त्रास होता कामा नये यासाठी आम्ही अलर्ट आहोत, म्हणूनच आम्ही इथे या ठिकाणी व्हिजिट घेतली आहे। मी चेंबूरमध्ये रस्ते बांधकाम सुरू आहे, नाल्यावरचं फुटपाथ जे आहे त्याचं पण काम सुरू आहे। तिथे तुम्ही स्वतः ते खोदून बघायचं काम केलेलं आहे, आतमध्ये सळी टाकली की नाही, त्यामध्ये तुम्हाला काही तथ्य आढळलं? हां, मला रस्त्याच्या पेक्षा साईड ड्रेनच्या कामामध्ये कधी कधी गडबड असते फार मोठी, हे मला अनुभवावरून माहिती आहे। तर त्यासाठी मी मुद्दाम काही ठिकाणी ट्रायल फिट घेतल्या, पण जिथे ट्रायल फिट घेतली तिथे मला जाळी दिसलेली आहे। जाळी जर तुम्ही टाकली नाही तर तो बेस कधीच रेडी होऊ शकत नाही आणि ते काम लगेच खचलं जाईल। त्याच पद्धतीने रस्त्याची पण कामं होत असताना सोलिंग PCC होणं फार गरजेचं आहे। टनेल डक आपण टाकतो, त्याच्याखाली जर बेस नसेल तर तो रस्ताही खचू शकतो। तर ह्या गोष्टी आपण बारकाईने बघतो आहे आणि जर तसं नसेल तर अख्खा रस्ता पण आम्ही सोलून काढू पुन्हा आणि तो करून घेऊ, या पूर्ण मानसिकतेने आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। थँक्यू। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सामोनज कुलकर्णी, जय महाराष्ट्र, मुंबई।